हाय, प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज महिला दिनानिमित्त मी, आई आणि आजी आम्ही तिघी आज तुम्हाला शुभेच्छा देणार आहोत. तर चला तर मग. हॅलो. तर हॅपी वुमन्स डे, जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर माझ्या आता माता भगिनी ज्या पाहत असतील त्यांना खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या. आणि माझ्या आयुष्यातल्या खूप स्पेशल महिला म्हणजेच आई आणि आईची आजी. तर त्या पण माझ्यासाठी खूप स्पेशल महिला आहेत. त्यांनी आतापर्यंत मला खूप सपोर्ट केला आहे. फक्त बाबांची आई म्हणजेच माझी दादी ती आता अस्तित्वात नाही. दुर्दैवाने ती मी लहान असतानाच गेली. त्यामुळे आई आणि आजी यांचा सहवास लागला. त्यांनी भरभरून मला आतापर्यंत प्रेम दिलं. आणि महिला दिनानिमित्त मला हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जशी तुम्ही फॅमिलीची काळजी घेता तशी स्वतःकडे पण लक्ष द्या. तुम्ही पण खूप महत्त्वाच्या आहात. प्रत्येक स्त्री ही शक्तीचं स्वरूप असते. प्रत्येक पुरुष नारायण होऊ शकत नाही, पण आपण स्त्रिया जन्म देऊ शकतो. सो त्यानिमित्त खूप स्पेशल फिलिंग येते वुमन्स डेविषयी. आपण महिला जास्त स्पेशल असतो. सो स्टे हायड्रेटेड, स्टे मोटिवेटेड आणि बाय बाय. नमस्कार मंडळी. आज आहे 8 मार्च. 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. एक दिवस तरी आपण आपला महिला दिन साजरा करायलाच पाहिजे. बाकी वर्षभर म्हणजे 364 दिवस तर पुरुष दिनच असतो. त्यामुळे आपण एक दिवस तरी आपल्या स्वतःकरता द्यायला पाहिजे. आपल्या आवडीप्रमाणे जायचं, काहीतरी बदल करायचा. पूर्वी आम्ही असंच करत होतो, साजरा करायचा आम्ही नेहमी. आमच्या मैत्रिणी मिळून हॉटेलला वगैरे जेवायला जायचं, काहीतरी वेगळं करायचं. आणि एकदा तर काय आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना बोलवायचं आणि त्यांचा सन्मान करायचा. गुलाबाचं फूल वगैरे देऊन, झोक्यावर बसून वगैरे त्यांचा प्रत्येकीचा आम्ही सन्मान केला. आपण सगळे म्हणजे सन्मान करण्यायोग्यच आहे. आपण अगदी खूप स्पेशल आहोत. आणि त्यांना म्हणजे असं नाश्त्याला वगैरे पण सगळं आम्ही व्यवस्थित केलेलं होतं. खूप छान वाटलं तेव्हा. तुम्ही पण नक्की काय केलं मग, आज महिला दिन कसा साजरा केला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की आपल्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभरात्री. ठीक आहे. हाय, हॅलो सर्वांना. मैत्रिणींना तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. खास तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी आज व्लॉग बनवते आहे. सगळ्या छान माझ्या मैत्रिणींना, गोड मैत्रिणींना. आणि मैत्रिणींचं पण वयाचं बंधन नाही हां. अगदी शाळकरी मैत्रिणींपासून 80-90 वर्षाच्या सगळ्या आपल्या महिला मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. खूप छान आनंदी राहा, हसत जगा, आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि मस्त लाईफ एन्जॉय करत राहा. आणि मला आजच्या दिवशी तुम्हाला हेच सगळं सांगायचं आहे की आपल्या स्वतःसाठी वेळ काढा, मस्त मजेत जगा. आणि कोणाला नाही तर आपल्याला स्वतःला चांगलं वाटावं यासाठी सतत प्रयत्न करत राहा. आपल्या आवडीनिवडी जपा, मस्त मजा घ्या आयुष्याची. आणि डेली आपली कामं तर आहेच, नोकरी आहे, व्यवसाय आहेत, लहान मुलांचं बघावं लागतं, फॅमिलीकडे लक्ष द्यावं लागतं. हे तर रोजची कामं आपली आहेतच. तरी पण मैत्रिणींनो, याच्यातून सगळ्यातून स्वतःसाठी वेळ काढा. मस्त छान तयार व्हा रोज. आपला रुटीन जरी चालू असेल ना, अगदी आपण घरी असलो ना तरी पण एकदम छान राहायचं, मस्त राहायचं. आपण आनंदी असलो ना की सगळं घर आनंद राहतं, आपली वास्तू पण आनंदी राहते. मस्त देवाचं नाव ज्यांना आवडतं घ्यायला त्याने देवाचं नाव घ्यायचं किंवा रेडिओवर मस्त गाणी लावायची आणि कामं करायचे. आपला मूड नेहमी छान राहील असं आपणच स्वतःची काळजी घ्यायची. कोणाच्या मूडवर आपला मूड अवलंबून राहता कामा नये. आपण आपल्या मस्तीमध्ये राहायचं, छान एन्जॉय करायचं. आणि महिन्यातून 2दा का होईना मस्तपैकी पार्लरमध्ये जाऊन छान स्पा ट्रीटमेंट घ्या, हेअर सलून करून घ्या, छान नेल आर्ट करून घ्या. आणि असं स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची छान काळजी घ्या. ते जब वी मेटची गीत म्हणायची ना, मैं अपनी फेवरेट हूँ, बस तसंच स्वतःवर प्रेम करायला शिका. जगासाठी तर आपण सगळं करतच असतो, पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःकडे प्रचंड दुर्लक्ष करतो.
तर ते करू नका. आजच्या इतक्या शुभ दिवशी तर असा संकल्प करा की मी माझ्यासाठी याच्या पुढे जगणार. सगळ्यांचं सगळं केलं, आता मी फक्त माझी. आणि आपण स्वतःसाठी जगायचं. आणि आपण आपली कर्तव्य तर काही सोडत नाही, ते तर आपल्याला करायचंच आहे. पण ते करता करता पॅरलली आपण स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिकलं पाहिजे. आता सगळ्यात प्रथम आपण, त्यानंतर मग आपली मुलं, फॅमिली, बाकी सगळे, नोकरी, व्यवसाय सगळं. पण प्रायोरिटी तर स्वतःला द्यायचं, कारण आपण छान तर सगळं घर छान, सगळं रुटीन छान राहणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो मस्त छान आनंदाने जगा, आयुष्य एन्जॉय करा. आयुष्याची किंमत खूप खूप मोठी आहे. एक एक क्षण मोलाचा आहे. आजच्या धावपळीच्या जगात तर कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्य भरभरून जगा, एन्जॉय करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. आपल्याला ज्या गोष्टी करायला आनंद मिळतो त्या जरूर करा. आपल्या इच्छा मारू नका. जे जे करावं वाटतं ते सगळं करा. आणि त्यासाठी घरच्यांची मदत पण घ्या. एकटंच सगळं करायला जाऊ नका. मस्त सगळ्यांनी मिळून एन्जॉय करा. कधी कामाचा कंटाळा आला तर सरळ डिक्लेअर करायचा, आज आपण बाहेर जेवायला जायचं. अगदी असं छान मन मोकळं राहा घरामध्ये. इच्छा दाबून ठेवू नका. जे काय करावं वाटतं मस्त करा. आणि माझ्या आयुष्यावर इम्पॅक्ट करणाऱ्या काही ग्रेट स्त्रिया आहेत, ज्या माझ्या घरातल्याच आहेत. त्यांच्याबद्दल मला फक्त 2 शब्द बोलायचे आहेत. मला आज त्यांचे सगळ्यांचे आठवणी येत आहेत आणि त्यांच्याबद्दल मला बोलणं खूप जरुरी वाटलं. आणि त्याबद्दल मला फक्त बोलायचं आहे. त्यातल्या 2 मेजर स्त्रिया तर तुम्ही रोजच्या माझ्या व्लॉगमध्ये बघताय. एक माझी आई आणि दुसरी माझी पिल्लू, माझी निधी. त्या दोघी प्रचंड स्ट्रॉंग स्त्रिया आहेत. आणि तुम्ही बघतात आहात, माझा बॅकबोन म्हटलं तरी चालेल. दोघीजणी कायम कॉन्स्टंट माझ्यासोबत त्या असतात. प्रत्येक क्षणी मला त्या सोबत देत आहेत. आईचं तेवढं ऑपरेशन झालं तरी ती रोज माझ्याबरोबर बाहेर येते. आणि प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी आई माझ्यासाठी हजर असते. त्यामुळे तिच्याबद्दल मी काही जितकं बोलू तेवढं कमी आहे. आणि निधीसुद्धा तिच्यासारखीच आहे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती ती आजीसारखी आहे. स्ट्रॉंग आहे, सेन्सिबल आहे, डिसिजन मेकर आहे, तेवढीच प्रेमळ आणि मायाळू पण आहे. स्पष्ट वक्ती पण आहे. तिचे मतं ती स्पष्टपणे मांडते. पण अतिशय मायाळू आहे. प्रत्येकाला जीव लावते ती. आणि कधीच कोणाला उलटं उत्तर देणार नाही, हर्ट करणार नाही. पण स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. तिचे काही नाही, स्वतःचे निर्णय ती आत्तापर्यंत सगळे स्वतः घेत आली आहे. एज्युकेशनच्या बाबतीत पण जी गोष्ट करायला घेते ती पूर्णत्वास नेणं हे तिचं ठरलेलं असतं. ती कुठलीच गोष्ट अर्धवट सोडत नाही. आणि तिचे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतात. आणि तिची गोष्ट मला खूप आवडते. नवीन पिढीकडनं आपल्याला हे खूप शिकण्यासारखं आहे की त्यांच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतात. आपण तरी आपल्या आईवडिलांवर निर्भर असायचो, पण ही आजची पिढी खूप खूप वेगळी आहे. ते स्वतःचे डिसिजन मेकर आहेत. आणि त्यांच्या डिसिजनला आपण सपोर्ट द्यायचा बस. त्या मग मागे वळून ते बघत नाहीत. त्यामुळे आईची पर्सनॅलिटी वेगळी आणि निधीची पण पर्सनॅलिटी वेगळी. पण दोघीही स्वभावाने अतिशय सेम आहेत. दोघींच्या सगळे गुण जुळतात म्हणतात ना, तसं या दोघीमध्ये स्ट्रॉंग पिलर आहेत. आणि ही आहे माझी पणजी आजी, जी माझ्या बाबांची आई आहे. आणि इतकी गोड आजी होती माझी. ही जवळजवळ 104 वर्षाची होऊन वारली. पण इतकं सुंदर आयुष्य जगली. आणि अजिबात कंटाळाने, आळस नाही. शेवटपर्यंत आजीला चष्मा नव्हता. म्हणजे माझ्या 99 वर्षाची जेव्हा ती होती तेव्हा माझ्या काकाच्या बंगल्यात राहायची. तर सगळा बंगल्याचा, सकाळी उठून तिला सगळे नाही म्हणायचे तरी बंगल्याचा सगळा परिसर खराटा घेऊन झाडून काढायची, खाली बसून वगैरे. पण कामाचा आळस नाही अजिबात. आणि जेव्हा ती तरुण होती तेव्हा ती आजीचे वडील मामलेदार होते. तर त्यांच्याबरोबर ती घोड्यावर बसून गावात रपेट मारायची, नऊवारी नेसून. ते पण ती आम्हाला सांगायची. म्हणजे एवढी कर्तृत्ववान होती. आणि दुर्दैवाने तिच्या पतीचे लवकर निधन झाले. पण दोन्ही मुलींना व्यवस्थित वाढवलं, त्यांची लग्न केली, जबाबदाऱ्या तिने सगळ्या पूर्ण केल्या. त्यामुळे माझी पणजी आजी पण एक माझ्यासाठी ग्रेट इन्स्पिरेशन आहे. खूप बॅलन्स व्यक्तिमत्व आणि खूप खूप गोड आजी माझी.
ही दुसरी आहे माझी अक्का आजी, म्हणजे माझ्या बाबांची आई. ही सुद्धा अत्यंत कणखर आणि एक डिटरमाइंड म्हणतात ना तशी पर्सनॅलिटी, पण मायाळू. पण ही अगदी नीटनेटकेपणा जो आहे ना तो मी माझ्या अक्का आजीकडनं शिकली. म्हणजे ती मला म्हणायची की आपण दिवसातल्या पहिल्या प्रहरी उठलो ना तर तोंड धुतलं की पहिले आरशापुढे जायचं, छान केस विंचरायचे, पावडर लावायची, काजळ लावायची. आंघोळीला वेळ जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा कराल, पण पहिले आरशापुढे जाऊन स्वतःचं रूप छान करायचं, नीटनेटकं राहायचं, कधीच घरात गबाळं राहायचं नाही. आणि तिच्यामुळे मला ही सवय लागली आणि मी माझ्या मुलीलाही ही सवय लावली. घरात जरी असलो ना तरी पण आम्ही कायम व्यवस्थित राहतो. गबाळेपणा अक्का आजीला अजिबात आवडायचा नाही. तिने ती सांगितलेली सवय मी कायम अजूनही लक्षात ठेवली. तिने सांगितलं होतं की आपल्या घरातली स्त्री ही ताजी, टवानी, टवटवीत छान दिसली पाहिजे. आपल्याला पाहून मग आपलं घर पण हसतं, त्यामुळे आपण प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि ती पण अशीच अगदी डिटरमाइंड, सगळ्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेतली. आणि अजूनही ती 96 वर्षाची आहे, पण स्वतःचं स्वतः सगळं करते, कोणावरही अवलंबून नाही आणि तब्येतीला सांभाळून आणि व्यवस्थित आहे. ती पण तिच्या आईसारखीच शतक गाठणार अशी आमची अपेक्षा आहे. खूप छान तिला देवाने, माऊलींनी अजून छान आरोग्य व्यवस्थित असंच तिला ठेवावं ही मी प्रार्थना करते देवाला. ही एक आणखी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आमच्या घरातली आहे, आमच्या खेडच्या काकू, ज्या माझ्या सासूबाई आहेत. म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या किरणच्या काकू, त्या खेडला असायच्या कोकणातल्या. आणि यांची माझी ओळख खरं म्हणजे आमचं जेव्हा नवीन लग्न झालं ना तेव्हा आपल्या पहिल्या पूजा अर्चा असतात ना, तर खेड क्षेत्र महाबळेश्वर इथे आम्ही पूजा करायला गेलो होतो. तर आणि महाबळेश्वरलाच आमचा हनीमून तिथे आम्ही करायचा ठरवला होता. तर आम्ही खेडला यांच्याकडे आधी उतरलो होतो. तेव्हा माझी आणि त्यांची छान गट्टी जमली. मी 3 दिवस तिथे त्यांच्यासोबत होती आणि इतकं छान आई मुलीसारखं आमचं नातं निर्माण झालं. आणि जेव्हा पहिला शिमगा आम्ही तिथे गेले होते ना, आमच्या घरात पालखी येते 5 वाजता पहाटे शिमग्याला, तर त्यांनी मला सांगितलं होतं की 3 वाजताच आपल्या लेडीजला सगळ्यांना तयार राहायचं आहे. तर मी काठपदरी साडी, दागिने वगैरे नेसून छान गजरे बिजरे लावून तयार झाले ना पहाटे 3 वाजता. तर त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी आनंदाने मला मिठीच मारली. म्हणे आता खरी मोकाशीची सून तू शोभली बाई, तुला आवड आहे सगळ्याची. मला खूप खूप आनंद झाला. आणि त्या क्षणापासून त्यांनी मला जिंकूनच घेतलं. मला इतका आनंद झाला की एवढी प्रेम करणारी सासू मला मिळाली. आणि दरवेळी मी कधी गेली ना तरी मला खोबऱ्याची बर्फी आवडते, त्या करून देणार. काय काय बनवून माझ्याबरोबर मुंबईला पाठवायच्या. नंतर पिठं वेगवेगळी बनवून द्यायच्या. म्हणजे एखादी आई जशी मुलगी आल्यावर आईला काय करू काय नको हातून ना तसं त्या करायच्या. आणि इतकं त्या प्रेम करायच्या ना, वेगवेगळ्या भाज्या माझ्याबरोबर द्यायच्या. आणि त्या अशा कधीही आराम करताना मी बघितलं नाही. सतत त्यांचं शिवणकाम चालू असायचं, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात भाग घ्यायच्या. त्यांचे सन्मान पण झालेले आहेत. आणि मुंबईला जर कधी आल्या ना तर माझ्याबरोबर निधीबरोबर त्या चक्क अशा त्यांना सस्पेन्स, थ्रिलर, ॲडव्हेंचरस इंग्लिश मूव्हीज आवडायच्या. ते आमच्यासमोर बसून आणि त्या एन्जॉय पण करायच्या. अर्थ नाही समजला तर निधीला विचारायच्या. पण अशा जुनाट विचारांच्या नव्हत्या. जे आपल्या प्रवाहाबरोबर राहणारी स्त्री होती ती. म्हणजे लहान मुलांबरोबर त्यांच्या वयाचं व्हायचं, मोठ्यांबरोबर त्यांच्या वयाचं व्हायचं, असं. म्हणजे देवाचंही सगळं करणार. मंदिर होतं खेडचं त्यांच्याकडे, तिथेही सगळं त्या सांभाळायच्या. आणि मुंबईत आल्यानंतर नातवंडावर पण रमून जायच्या. तर आणि दुर्दैवाने जेव्हा वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा त्या ट्रिपला गेल्या होत्या द्वारकेच्या. म्हणजे इतक्या त्या ॲक्टिव्ह होत्या. पण नेमकं तिथे एका पायरीवर त्यांचा पाय घसरला आणि आपटून देवाच्या तोही किती म्हणजे पुण्यवान त्या होत्या की कृष्णाच्या मंदिरामध्येच त्यांना मृत्यू यावा. म्हणजे आम्ही खूप हळहळलो, पण किती पुण्यवान स्त्री होती बघा की देवाने त्यांना त्यांच्याजवळ ते बोलवून घेतलं आणि तिथे त्यांचा मृत्यू यावा. पण त्या गेल्यावर मला खूपच शॉकिंग झालं होतं. माझी सगळ्यात आवडती स्त्री या घरातली ती होती. तर त्यांच्याकडनं घेण्यासारखं तर प्रचंड आहे. खूप लवकर त्या पतीचं निधन झालं तरी त्यांनी आपल्या मुलांना व्यवस्थित वाढवलं, त्यांना वळण लावलं, व्यवस्थित शिक्षण, त्यांची लग्न, नातवंड सांभाळणे, सगळी कर्तव्य पार पडली. आणि इतकी करारी आणि खंबीर स्त्री मी बघितली नाही दुसरी. त्यामुळे ही तर माझी सगळ्यात आदरणीय व्यक्तिमत्व. आमच्या घरात असं पुन्हा होणार नाही. आणि आणखी अशा माझ्या असंख्य स्त्रिया मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत,
ज्या माझ्या छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रत्येकीकडनं काही ना काही घेण्यासारखं आहे. आता मला सगळ्यांची नावं घेतली तर माझा दिवस कमी पडेल, एवढ्या गोष्टी आहेत. पण ज्या मला ठळकपणे आजच्या दिवशी आठवल्या ना, तर ह्या माझ्या 4-5 एक्सलंट पर्सनॅलिटी असलेल्या स्त्रिया आहेत. आणि आणखी माझ्या अनेक आवडत्या मैत्रिणी आहेत. सगळ्यांची नावं मी इथे घेऊ शकत नाही, पण त्या प्रत्येकाने माझ्या आयुष्यावर इम्पॅक्ट केलेला आहे आणि अजूनही करत आहेत. आज माझा तब्येत खराब आहे, तर जेव्हा मी बऱ्याच लोकांपासूनही लपवून ठेवलं होतं, पण आत्ता 1 महिन्यापासून सगळ्यांना कळालं आहे की मला काय त्रास होतो आहे. तेव्हापासून सगळ्या मला सपोर्ट करत आहेत. काही ना काही मेसेज येत असतात. माझ्या वहिन्या असो, बहिणी असो, मैत्रिणी असो, सगळ्या कोणीही माझी जे चेष्टा केली नाही, काय नाही. सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि प्रेमाने सगळ्या माझ्याशी बोलल्या आहे. सगळ्यांनी मला सांगितलं आहे की तू यातनं लवकरात लवकर बाहेर येशील. त्यामुळे मी आभार तर मानणारच नाही, कारण ही माझ्या सगळ्या सख्या आहेत, या माझ्या आहेत. त्यामुळेच त्या माझ्यावर एवढं प्रेम करतात. तर मी माऊलींना एवढीच प्रार्थना करेल की माझ्या सगळ्या मैत्रिणींना असंच आनंदात ठेव, सुखात ठेव आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. त्यांना निरोगी असं दीर्घायुष्य लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि छान आजचा दिवस तुम्ही सगळे एन्जॉय करा. बाय बाय. इथे मी काही फोटो आता लावते ज्या माझ्या खूप आवडत्या स्त्रिया आहेत आणि ज्या माझ्या अत्यंत फेवरेट आहे. मग माझी मानलेली बहीण असो, माझी मानलेली आत्या असो, म्हणजे जे माझे मानलेले जरी आपण म्हटलो ना, तरी एक रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट आमची नाती आहेत. जे मला मुलीसारखं प्रेम करतात, आपल्या घरातलंच बांधतात, खूप खूप जीव लावतात. अशा माझे जे खूप जवळच्या माझ्या सख्या आहेत, त्यांचे पण मी काही फोटोज इथे अटॅच करते. आजच्या दिवशी त्यांना एक माझ्याकडून एक काय म्हणतात सन्मान त्यांचा असं म्हणताना हरकत नाही. आणि चुकून कोणाचे फोटो राहून गेले असतील तर क्षमस्व, माझ्या भावना समजून घ्या. आणि छान आजचा दिवस एन्जॉय करा. आणि आपला छोटासा व्लॉग कसा वाटला तेही नक्की कळवा. बाय, गुड नाईट.